घरात सगळा पसाराच पडला आहे इकडं तिकडं. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी उठले, अंघोळ करून रेडी झाले, चहा नाश्ता वगैरे सगळा झालेला आहे आपला. आज वार आहे मंगळवार. आज आपल्याला सगळी साफसफाई करून घ्यायची आहे वरच्या घरातली. आपल्याला मुलगी होऊन 1 महिना झालेला आहे. सगळं साफसफाई झाडून वगैरे घ्यायचं आहे. त्यानंतर आणि परत आपली देवपूजा वगैरे चालू होणार. चला मित्रांनो मस्तपैकी आता कामं ते आवरून घेऊया आणि मस्तपैकी ड्रॉइंग पण करायची आपल्याला. सगळ्यात पहिला झाडून ते घेऊया, मग ड्रॉइंग काढूया. आधीमध्ये कधी वेळ मिळेल, खरं ड्रॉइंग तर काढायला पाहिजे, कामं तर होत राहणार. तर चला मित्रांनो मस्तपैकी आता कामावरून घेऊया आणि भेटूया ड्रॉइंग करताना. तर मित्रांनो मस्तपैकी आता वेळ झाली आपली ड्रॉइंग काढण्याची. हे बघा बसले ड्रॉइंग काढला आणि इथलं पडदे बिडदे बघा सगळं काढून घेतलेत मी. हे बघा ह्याचं कवर पण काढून घेतल्यात, कसे दिसाले मोकळं मोकळं. तिथलं अजून ठेवायचं व्यवस्थित, हे सगळं आपलं व्यवस्थितच ठेवायचं, चकाचक करायचं आहे. आज उद्या सगळं चकाचक करून घ्यायचं आहे. तर चला मस्तपैकी मित्रांनो ड्रॉइंगची वेळ झाला, ड्रॉइंग काढून घेऊया. स्टँड काय आपल्याला जरा साथ द्यायले, पण आज मध्येच ड्रॉइंग करताना पडाले चालायचं. या स्टँडमुळे आपण भरपूर ड्रॉइंग केल्यात, व्हिडिओ केल्यात. या स्टँडला कधी विसरायचं नाही. तर चला मस्तपैकी ड्रॉइंग करूया आणि भेटूया ड्रॉइंग झाल्यावर. तर मित्रांनो मस्तपैकी आपली ड्रॉइंग करून झालेली आहे. ड्रॉइंग काढल्या स्टारमध्ये. हे बघा ड्रॉइंग कशी वाटली, काय वाटली मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. आपण स्टारमधल्या भरपूर ड्रॉइंग काढले, ह्याच्यामुळे आपल्याला वाटत असेल की ही ड्रॉइंग झालेली आहे, पण असं नाही आहे. ही वेगळी ड्रॉइंग आहे. या ड्रॉइंगमध्ये आपण भरपूर कलर यूज केलेले आहे. स्काय ब्ल्यू, शेडिंग पेन्सिल, पिंक कलर, ग्रीन कलर, येलो कलर, अशा पद्धतीने यामध्ये कलरचा यूज केलेला आहे. ते कशी ड्रॉइंग वाटते मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला या ड्रॉइंगचे ट्युटोरियल बघायचे असेल तर आपल्या चॅनलवर बघायला मिळाला तरी नमस्कार. तर नंतर हा व्हिडिओ एडिट करून घेऊया, जी काय काम आहे ते करून घेऊया. बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय होते. तर जसं की मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेलो, मला कोणतं दिवस झाले काळं पूर्ण झालं एकदम साफसफाई करून. हे बघा असं घरात सगळा पसाराच पडला आहे इकडं तिकडं, बाहेर पण सगळा पसारा जायला दाखवतो तुम्हाला. हे बघा पसारा कसा झाला आहे.